विचार करा, आपल्या घराच्या भिंतींमधून विजेचा एक न दिसणारा प्रवाह सतत वाहत असतो, एक शक्तीचा महासागरच जणू. मग आपल्याला शॉक का लागत नाही? असं काय आहे जे आपल्याला या धोक्यापासून वाचवतं? तर ह्या भिंतींच्या आत ना काही अदृश्य रक्षक आहेत, जे 24 तास पहारा देत असतात. चला तर मग या स्रोताच्या आधारे आपल्या घरातल्या ह्या अदृश्य ढालीमागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेऊया. विजेचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे उष्णता. बघा, I²R नावाचं एक सोपं सूत्र आहे. ते सांगतं की जेव्हा तारेतून वीज वाहते तेव्हा उष्णता तयार होतेच. आणि जर ही उष्णता नियंत्रणाबाहेर गेली तर ती तारेवरचं प्लास्टिकचं आवरण वितळून टाकेल आणि क्षणात आग लागू शकते. आपल्या घरातल्या सगळ्या सुरक्षा उपकरणांचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम हेच आहे, या विनाशकारी उष्णतेला वेळीच रोखणं. चला तर, संरक्षणाच्या आपल्या पहिल्या फळीला भेटूया, साधासुधा दिसणारा फ्यूज. हा एक असा सैनिक आहे जो धोका पाहताच स्वतःचा जीव देतो, पण मागच्या संपूर्ण सर्किटला वाचवतो. खरंच एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय. आता या दोन रक्षकांमधला फरक बघा. डावीकडे आहे तो जुना किटकॅट फ्यूज. ह्यात काय असतं? फक्त एक तारेचा तुकडा. तर उजवीकडे आहे आधुनिक HRC फ्यूज, जो आतून क्वार्ट्ज वाळूने भरलेला असतो आणि अचूक इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे एक आहे जुनी तलवार, तर दुसरा आहे अगदी लेझर गाइडेड मिसाईल. आणि हे आकडेच सगळं काही सांगतात. बघा, तो जुना फ्यूज तो जास्तीत जास्त 4000 अँपिअरचा फॉल्ट सहन करू शकतो. पण आधुनिक HRC फ्यूज तब्बल 1,20,000 अँपिअर, म्हणजे कितीतरी पटींनी जास्त. आणि वेगाबद्दल तर विचारूच नका. HRC फ्यूज 5 मिलीसेकंदांपेक्षा कमी वेळेत ट्रिप होतो. म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी लावते ना, त्याच्या आत धोका टळलेला असतो. इतका प्रचंड वेग आणि ताकद. बरं, फ्यूजचे एकच आहे, एकदा उडाला की तो बदलावा लागतो. पण तंत्रज्ञानाने आपल्याला एक जास्त स्मार्ट आणि पुन्हा वापरता येणारा पर्याय दिला आहे. तो म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर किंवा सोप्या भाषेत MCB. हा एक असा आधुनिक रक्षक आहे जो ट्रिप झाल्यावर फक्त एका स्विचप्रमाणे पुन्हा ऑन करता येतो. सोपा आहे की नाही? तर मग MCB फ्यूजपेक्षा जास्त हुशार का असतो? याचं कारण आहे, त्याच्या आत धोके ओळखण्यासाठी 2 वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. असं समजा की त्याच्याकडे 2 प्रकारचे सेन्सर्स आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांवर बारीक नजर ठेवून असतात. यातली पहिली यंत्रणा म्हणजे थर्मल ट्रिप. ही जरा संयमी आहे. जेव्हा आपण एकाच वेळी जास्त उपकरणं लावतो, म्हणजे समजा AC, गीझर, इस्त्री, आणि सर्किटवर हळूहळू भार वाढतो, तेव्हा यातील बायोमेटालिक पट्टी गरम होऊन वाकते आणि शांतपणे सर्किट बंद करते. हा धोका हळूहळू वाढतो, त्यामुळे ही यंत्रणाही आरामात काम करते. आता दुसरी यंत्रणा आहे मॅग्नेटिक ट्रिप, आणि ही अत्यंत वेगवान आहे. शॉर्ट सर्किट म्हणजे काय? तर विजेच्या प्रवाहात झालेला एक प्रचंड स्फोटच. जेव्हा असं काही होतं तेव्हा यातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल सेकंदाच्या 10व्या भागापेक्षा कमी वेळेत सर्किट तोडून टाकते. ही सिस्टमची रिफ्लेक्स ॲक्शन आहे. विचार करायला वेळच नाही. ओके, आत्तापर्यंत आपण ज्या उपकरणांबद्दल बोललो ती सगळी उपकरणं आणि मालमत्तेला आगीपासून वाचवण्यासाठी बनवली आहेत. पण आता आपण या चर्चेला एक खूप महत्त्वाचं वळण देणार आहोत. कारण मालमत्तेचं रक्षण करणं आणि माणसाच्या जीवाचं रक्षण करणं या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आपण पाहिलं की फ्यूज आणि MCB हे घरासाठी उत्तम बॉडीगार्ड आहेत, यात शंका नाही. पण खरा प्रश्न हा आहे की जर समजा एखाद्या व्यक्तीला विजेचा धक्का लागला, तर हेच बॉडीगार्ड त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतील का? ह्याचं उत्तर आहे फक्त एका आकड्यात, 30 मिलीअँपिअर. हो, फक्त इतकासा करंट, इतका सूक्ष्म प्रवाह मानवी हृदयाची क्रिया थांबवू शकतो. आणि सगळ्यात मोठी आणि धोकादायक गोष्ट काय माहितीये? आपल्या घरातला सामान्य MCB जो आगीपासून संरक्षण देतो, त्याच्यासाठी हा प्रवाह इतका किरकोळ आहे की त्याच्या तो लक्षात सुद्धा येत नाही. तो मोठ्या धोक्यांची वाट पाहत बसतो आणि हा छोटासा पण जीव घेणा प्रवाह त्याच्या नजरेतून सहज सुटून जातो. आणि इथेच आपल्या कथेच्या खऱ्या नायकाची एंट्री होते. रेसिज्युअल करंट सर्किट ब्रेकर म्हणजेच RCCB. हा किर्चॉफच्या एका साध्या नियमावर काम करतो, जो सांगतो की सर्किटमधून जेवढी वीज बाहेर जाते तेवढीच परत आली पाहिजे, अगदी या स्लाइडवरील तराजूप्रमाणे. जोपर्यंत दोन्ही बाजू समान आहेत तोपर्यंत सगळं सुरक्षित आहे. RCCBची काम करण्याची पद्धतच एकदम वेगळी आहे. तो एकूण किती वीज वाहतीये हे मोजतच नाही,
त्याऐवजी तो फेज वायरमधून बाहेर जाणाऱ्या प्रवाहाची आणि न्यूट्रल वायरमधून परत येणाऱ्या प्रवाहाची सतत तुलना करत असतो. जर यात अगदी किंचितसा जरी फरक आढळला तर त्याचा अर्थ एकच असतो, वीज कुठेतरी लीक होतीये आणि ती लीक होणारी वीज एखाद्या माणसाच्या शरीरातून जमिनीकडे जात असू शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सगळे आरसीसीबी सारखे नसतात. ह्या सुरक्षेच्या पायऱ्यांवर बघा, 30 मिलीअँपिअरचा आरसीसीबी हा माणसाच्या जीवाच्या संरक्षणासाठी असतो. तो इतका संवेदनशील असतो की विजेचा धक्का लागताच तो त्वरित ट्रिप होतो. तर 300 mA सारखे मोठे आरसीसीबी हे मोठ्या औद्योगिक प्रणालींमध्ये आगीपासून संरक्षणासाठी वापरले जातात. चला, हा फरक एकदा नीट समजून घेऊया. एमसीबी हा आहे घराचा रक्षक. तो ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किटपासून आपल्या मालमत्तेला वाचवतो. आणि आरसीसीबी तो आहे माणसाचा रक्षक, जो फक्त आणि फक्त विजेच्या धक्क्यापासून म्हणजे अर्थ लिकेजपासून संरक्षण देतो. दोघांची कामं आणि जबाबदाऱ्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. मग असा काय पर्याय आहे का जिथे आपल्याला दोन्ही प्रकारचं संरक्षण एकाच डिव्हाइसमध्ये मिळेल? तर याचं उत्तर आहे हो, RCBO म्हणजेच रेसिड्युअल करंट ब्रेकर विथ ओव्हर करंट प्रोटेक्शन. हे एक असं उपकरण आहे जे MCB आणि RCCB या दोघांची कामं एकटं करतं. म्हणजे हा मालमत्तेचा आणि माणसाचा दोघांचाही रक्षक आहे. एकात एक सगळी सुरक्षा. आत्तापर्यंत आपण एकेका उपकरणाबद्दल बोललो, पण खरी सुरक्षा कोणत्याही एका उपकरणात नसते, ती असते एका संघटित प्रणालीमध्ये. चला पाहूया की ही सगळी उपकरणं एक टीम म्हणून कशी काम करतात. हा तक्ता बघा, सगळं काही एका नजरेत स्पष्ट होतंय. तुम्ही पाहू शकता की प्रत्येक उपकरणाची स्वतःची एक खासियत आहे. फ्यूज आणि MCB हे ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किटसाठी आहेत. RCCB फक्त शॉकसाठी. पण केवळ RCBO हाच एकमेव असा ऑलराऊंडर खेळाडू आहे जो ओव्हरलोड, शॉर्ट सर्किट आणि जीव घेणा इलेक्ट्रिक शॉक या तिन्ही धोक्यांपासून आपल्याला संपूर्ण संरक्षण देतो. एका चांगल्या डिझाईन केलेल्या सिस्टीममध्ये सिलेक्टिव्ह कोऑर्डिनेशन नावाची एक गोष्ट असते. याचा अर्थ असा की जेव्हा कुठे फॉल्ट होतो तेव्हा फक्त त्या फॉल्टच्या सगळ्यात जवळचा ब्रेकर बंद होतो. त्यामुळे पूर्ण घराची लाईट जात नाही, फक्त त्या एका सर्किटचा पुरवठा खंडित होतो. ही एक खूप हुशार व्यवस्था आहे, नाही का? तर मग आपल्या घरातील ही जीवन सुरक्षा प्रणाली कशी तपासायची? ही एक अगदी सोपी चेकलिस्ट आहे. पहिल्यांदा तुमच्या मेन स्विच बोर्डमध्ये टेस्ट बटन असलेले ब्रेकर्स आहेत का ते शोधा. दुसरी गोष्ट, विशेषतः स्वयंपाकघर आणि बाथरूमसारख्या ओल्या जागांमध्ये 30 mAचं संरक्षण असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते बटन दर महिन्याला दाबून तपासा, कारण तुमची सुरक्षा त्यावरच अवलंबून आहे. आणि हेच या सगळ्या माहितीचं सार आहे. खरी सुरक्षा कुठल्याही एका महागड्या उपकरणात नाही, तर या सगळ्या उपकरणांना एकत्र जोडून तयार झालेल्या एका सुनियोजित आणि समन्वित प्रणालीमध्ये आहे. टीमवर्क इज द की. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं बटन दाबाल, तेव्हा एका क्षणासाठी नक्की विचार करा, त्या भिंतींच्या मागे एक अदृश्य ढाल आहे जी आपलं रक्षण करत आहे. आणि ही ढाल मजबूत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे जागरूक रहा आणि सुरक्षित रहा.